देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रातील कार्यकाळ लवकरच संपू शकतो का? भाजपच्या सत्तेच्या राजकारणात हा प्रश्न आता केवळ राजकीय चर्चेपुरता मर्यादित राहिलेला नाही. भाजपच्या सर्वोच्च निर्णय प्रक्रियेतील संसदीय समितीच्या संभाव्य फेररचनेत फडणवीस यांचे नाव पुढे येणे, RSSशी त्यांचे जुने संबंध आणि घट्ट नाते, महाराष्ट्रातील त्यांची मजबूत राजकीय पकड आणि नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या पुढच्या पिढीच्या नेतृत्वाचा प्रश्न, या सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर दिल्लीकडे जाणाऱ्या फडणवीसांच्या मार्गाची राजकीय आखणी सुरू झाली आहे का, असा प्रश्न नक्कीच पडतो. देवेंद्र फडणवीसांचे राज्यात कमी दिवस उरलेत का? संसदीय समितीमध्ये फडणवीसांचा समावेश होणार काय व एकंदरीतच फडणवीसांसाठी RSSचा प्लॅन ऍक्टिव्ह झालाय का, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. भाजपची संसदीय समिती ही पक्षाच्या सत्ता केंद्रांपैकी एक अत्यंत महत्त्वाची समिती आहे. पक्षाच्या मोठ्या राजकीय निर्णयांपासून तर निवडणूक रणनीतीपर्यंत आणि नेतृत्वाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांपर्यंत या पातळीवर निर्णय प्रक्रिया घडते. त्यामुळे फडणवीस या समितीत गेले तर तो केवळ एक पक्षीय पदोन्नतीचा निर्णय ठरणार की तो त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाचा मोठा राजकीय संकेत असेल. या समितीमध्ये समाविष्ट करण्याच्या चर्चेत असलेल्या नावांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा आणि देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. मात्र या तिघांमध्ये फडणवीसांचे राजकीय गणित वेगळे आहे. योगींची स्वतःची प्रचंड हिंदुत्ववादी प्रतिमा आहे. हेमंत बिस्वा शर्माची ईशान्य भारतातील मजबूत पकड आहे. पण फडणवीसांकडे महाराष्ट्रासारख्या देशातील सर्वात महत्त्वाच्या राजकीय राज्याचे प्रशासन, संघटनात्मक राजकारण आणि RSSची थेट नाळ आहे. ही तिन्ही कार्ड एकाच वेळी फडणवीस यांच्याकडे आहेत. फडणवीसांचा सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे नागपूर ही केवळ महाराष्ट्राची उपराजधानी आहे का? तर नाही, ती RSSची राजकीय संघटनात्मक राजधानी आहे. संघाच्या संस्कारातून राजकारणात आलेला नेता म्हणून फडणवीसांची ओळख जुनी आहे. त्यामुळे दिल्लीतील सत्तेच्या समीकरणांपेक्षा संघ परिवारातील स्वीकारार्हता हा त्यांच्या राजकीय भविष्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक ठरू शकतो. फडणवीसांनी स्वतःची प्रतिमा देखील तुलनेने शिस्तबद्ध ठेवली आहे. शिक्षित, प्रशासकीय निर्णय घेण्याची क्षमता असलेला, मोठ्या प्रमाणावर आक्रमक वादांपासून स्वतःला दूर ठेवणारा आणि महाराष्ट्रात भाजपचा प्रमुख चेहरा म्हणून स्वतःला सिद्ध करणारा नेता, अशी त्यांची प्रतिमा आहे. भाजपच्या अंतर्गत राजकारणात त्यांच्या विरोधात उघड बंडखोरी करणारा किंवा त्यांना थेट आव्हान देणारा राष्ट्रीय स्तरावरील मजबूत गट आज स्पष्टपणे दिसत नाही. ही बाब पंतप्रधान पदाच्या शर्यतीत अत्यंत महत्त्वाची ठरते. याच ठिकाणी मोदी शहा युगानंतरच्या भाजपचा सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. मोदी, अमित शहा यांच्यानंतर कोण? नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने अभूतपूर्व राजकीय विस्तार केला. अमित शहा हे त्यांचे सर्वात प्रभावशाली सहकारी ठरले. मात्र प्रत्येक मोठ्या राजकीय युगाप्रमाणे मोदी शहा युगानंतर नेतृत्वाचा प्रश्न कधीतरी उभा राहणारच होता. RSS आणि भाजपमध्ये भविष्यातील नेतृत्वाबाबत मतभेद किंवा समन्वयाचा अभाव असल्याच्या चर्चा देखील अधूनमधून समोर येत असतात. अशा परिस्थितीत संघाला स्वतःशी वैचारिक आणि संघटनात्मक नाळ असलेला पण व्यापक राजकीय स्वीकारार्हता असलेला चेहरा हवा असेल तर फडणवीस हे नाव दुर्लक्षित करता येणार नाही. फडणवीसांनी अलीकडेच मुंबईतील बिगर मराठी ऑटो चालकांपासून छठ पूजेपर्यंत उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून आलेल्या नागरिकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. या राजकीय भाषेचा अर्थ फक्त महाराष्ट्रातील सामाजिक समावेशकता एवढाच आहे का, की राष्ट्रीय राजकारणासाठी स्वतःची प्रतिमा विस्तारण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे? हा राजकीय प्रश्न उपस्थित होतो कारण दिल्लीचे राजकारण केवळ मराठी मतांवर चालत नाही. भाजपच्या इतिहासात संसदीय समितीचे महत्त्व यामुळेही वाढते की 2006 मध्ये पक्षाच्या नेतृत्वातील घडामोडींनी नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला निर्णायक वळण दिले. पुढे नरेंद्र मोदी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले आणि आज ते देशाचे सर्वात शक्तिशाली राजकीय नेते आहेत. त्यामुळे पक्षाच्या सर्वोच्च निर्णय प्रक्रियेच्या केंद्रात एखाद्या नेत्याला आणणे हा साधा संघटनात्मक बदल समजणे धोकादायक ठरू शकतो.
याच पार्श्वभूमीवर एक नाव देखील महत्त्वाचं ठरतं. नितीन गडकरींच्या बाबतीतही तुलना अपरिहार्य आहे. काही वर्षांपूर्वी मोदीनंतरच्या पंतप्रधान पदाच्या चर्चेत गडकरींचे नाव सातत्याने घेतले जात होते. मात्र अलीकडील राजकीय वाद, इथेनॉल धोरणावरील टीका आणि त्यांच्या प्रतिमेविरोधात कथितपणे चालवण्यात आलेल्या राजकीय किंवा PR मोहिमांमुळे त्यांची राष्ट्रीय PM रेस पूर्वीसारखीच धारदार दिसत नाही. या उलट फडणवीस कोणत्याही मोठ्या अंतर्गत संघर्षात अडकलेले दिसत नाही. म्हणूनच आजची राजकीय समीकरणे एक वेगळे चित्र दाखवतात. महाराष्ट्रात सत्ता मजबूत करणे, RSSचा विश्वास टिकवणे, मोदी शहा यांच्याशी संघर्ष टाळणे, राष्ट्रीय पातळीवरील पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत प्रवेश मिळवणे आणि स्वतःची प्रतिमा महाराष्ट्राच्या पलीकडे नेणे हा फडणवीसांसाठी पुढचा राजकीय रोडमॅप असू शकतो. संसदीय समितीत फडणवीसांचा प्रवेश प्रत्यक्षात झाला तर तो योगायोग मानणे कठीण जाईल. कारण पंतप्रधान पदाची शर्यत केवळ सभांमध्ये घोषणांनी जिंकली जात नाही, ती पक्षाच्या सत्ता केंद्रात स्थान निर्माण करून जिंकली जात असते. आणि जर RSS, भाजपची केंद्रीय संघटना आणि महाराष्ट्रातील फडणवीसांचे राजकीय बळ या तिन्हींची बेरीज एकाच दिशेने जाऊ लागली तर फडणवीस पुढचे पंतप्रधान हा प्रश्न अपवाद ठरणार नाही. तो भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सर्वात मोठा प्रश्न बनू शकतो. तरी देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील का? तसेच जर ते केंद्रात गेले तर त्यांना थेट पंतप्रधान पदाचा दावेदार म्हणून पाहिला जाऊ शकते का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.